नमस्कार मित्रांनो. आज आपण एक नवीन इन्सिडेंटच्या बद्दल बोलणार आहे. माझा एक मित्र होता ॲक्च्युली आणि या इन्सिडेंटमधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार. सगळ्यात प्रथम तर हे सांगण्याचा प्रयत्न करते. तर माझा एक मित्र होता, जो बिझनेससाठी खूप जास्त इच्छुक होता का मला उद्योग करायचा आहे, मला उद्योगमध्ये समोर जायचं आहे. जेव्हा त्याची जॉब सुटली आणि त्याने मला कॉल केला, मी त्याला म्हटलं का बाबा माझ्याकडे एक सुंदरशी अशी छान आयडिया आहे. आपण दोघं मिळून बिझनेस चालू करूया. त्याने म्हटलं की ठीक आहे. त्याने त्यावेळेस त्याने खूप आग्रह केला की ठीक आहे आपण करू, याच्याबद्दल आपण माहिती काढ, या सगळ्या गोष्टी कर. मी सगळ्या गोष्टी केल्या आणि जेव्हा मी सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर मी जेव्हा त्या बिझनेसबद्दल मी त्याला बोललो का बा तू आज संध्याकाळी ये आणि भेट. मी तुला सगळ्या गोष्टी सांगते. त्याने त्या दिवशी यासाठी जवळपास 5 ते 6 दिवस लावले की आज येते, उद्या येते, आज येते, उद्या येते आणि असं करत तो लास्टमध्ये आला. मला एक गोष्ट समजत नाही की आपण म्हणतो की नाही मला बिझनेस करायचा आहे किंवा मला उद्योग करायचा आहे. पण त्याबद्दल आपण मराठी व्यक्ती सीरियस का नाही आहेत? जागृत का नाही आहेत? तुम्ही फक्त म्हणता का मी करते, पण जेव्हा करायची वेळ येते तेव्हा का बरं नाही करत? तेव्हा का बरं तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये चालले जातात आणि 10, 15, 20 हजाराची नोकरी करत बसतात? तुम्हाला माहीत असून की तो उद्योजक असून सुद्धा, रिस्क घेऊन असून सुद्धा तो 20 लाख रुपये महिना कमवू शकत आहे. तरीसुद्धा तुम्ही 10-15 हजार रुपयेच्या ह्याच्यामध्ये गुजारा करायलासाठी रेडी आहे. तरी पण तुम्ही उद्योग करायसाठी किंवा मोठं बनण्यासाठी तुमचं स्वप्न का नाही आहे हे मला कळत नाही. कारण मराठी व्यक्ती जितके पण मुलं म्हणतात मी बघते, ते सगळेजण नोकरीच्याच मागे का धावतात? मला हे कळत नाही. तुम्हाला का इतकं असं तुम्ही म्हणतात की नाही तुम्हाला हे चुकासुद्धा माहीत आहे की पण आम्ही मराठी व्यक्ती काय चुका करत आहे किंवा मराठी यूथ जो आहे तो काय चुका करत आहे की त्याला रिस्क नाही घ्यायचा आहे, त्याला बिझनेसमध्ये माइंडसेट नाही आहे. पण ज्या लोकांना करायचं आहे ॲटलीस्ट ते सुद्धा सीरियस नाही आहे. त्यांनी फक्त ज्ञान देतात की नाही बा मराठी व्यक्तीला असं करायला पाहिजे, तसं करायला. पण जेव्हा तुमची स्वतःची वेळ येते तेव्हा तुम्ही का बरं त्या गोष्टी फॉलो नाही करत? हा माझा आजचा प्रश्न आहे. तर कृपया करून जेव्हा वेळ येते किंवा तुमची अशी काही संधी मिळेल ज्याला तेव्हा तुम्हाला बिझनेस उद्योग करायचा राहील, तर तुम्ही प्लीज सिरियसली या गोष्टी आणि त्या गोष्टीवर तुम्ही काम करायला पाहिजे. आणि न सांगता फक्त भिडायला पाहिजे की कसं करायचं, काय करायचं. 10 लोकांना भेटून सगळेजण तुम्हाला पूर्ण जग हेल्प करतात. जर तुम्ही त्या गोष्टीच्या मागे खरंच खूप जान लावून लागलेत तर. हे मी स्वतः आजमावलं आहे आणि तुम्ही पण आजमा. धन्यवाद.